सर्वोच्च आहे, ते कायदे मंडळ आहे। रायगडचा पालकमंत्रीचा वाद कधी मिटणार आहे? तुम्हाला एक माहिती आहे, आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का? नाही झाला। त्याच्यावर आपण काळजी करू नका। राज्याच्या प्रमुखांनी आम्ही ती दुरुस्त करू। काय असेल ते शिवसेनेचे एकनाथराव शिंदे बघतील, राष्ट्रवादीचं मी बघेन आणि सगळ्यांचं देवेंद्र भाई बघतील। आपली काय अडचण? देणारच ना। कॅबिनेट हा अधिकार कॅबिनेटचा आहे। कॅबिनेटमध्ये सगळ्या भागातले लोकप्रतिनिधी असतात, चर्चा करतील। कधी तुम्हाला माहिती आहे, कधी मुंबईमध्ये एकच होईल असा माझा अंदाज आहे, कारण मुंबईचा वॉर्ड खूप मोठा असतो। पण काही ठिकाणी मागे 3चं झालंय, 4चं झालंय, 2चं झालंय। आता ह्या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेऊन कॅबिनेट त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेईल आणि तो प्रेस घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जाईल। आता माळेगावच्या बाबतीत सभासदांमध्ये अजूनही संभ्रम आहे की दोन्ही पार्ट्या पक्ष हे पॅनल जाहीर करत नाही। अजून 8 दिवस आहेत, यानंतर काही होऊ शकतं असं काही आहे का? एकत्र समिट वगैरे असं होऊ शकतं? मी काही अंतर्यामी नाही, मला काही माहित नाही। तुम्हाला काही सोर्स असेल, काही माहिती असेल तर आम्ही ऐकायला तयार। चर्चा अशी बी जाते 7 तारखेला पवार साहेब आपण आणि अण्णा गुरु शिष्य एका ठिकाणी बैठक घेणार आहेत, असं चर्चा बाहेर उडत येते। उडत येते मग ती उडत जाईल। काय बोलतो मी, इतकं व्यवस्थित सांगतो। विचारात घेता ब वर्ग विजयी उमेदवाराला होता येतं का? कुणाला? ब वर्ग मतदार संस्था मतदारसंघातून जो विजयी उमेदवार होणार आहे त्या उमेदवाराला माळेगाव कारखान्याच्या पोटनियमानुसार चेअरमन होता येतं का? त्याला फारच व्हायचं असेल तर सहकाराचा कायदा बदलून टाकू। त्या संदर्भात सहकार